माननीय संजूजी हलगरकर ताई, आता हे लोक म्हणतात ना की जातीवादी मुस्लिम समाज विरोधात आहे. मुस्लिम समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे, खतीब साहेब, जवळपास 40,000 पेक्षा अधिक लोकांचे जन्म या निलंग्यामध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालेत? हलगरकर हॉस्पिटल. त्या 40,000 पैकी किमान 10,000 मुस्लिम बांधवांचे जन्म यांच्या हॉस्पिटलमध्ये झाले, 1 रुपया न घेता. ताई, जन्म झाल्यानंतर जी बाळातीन बाई असते ना, त्या बाळातीन बाईला तुपातला शिरा, काय काय होता संजू? हा, तुपातला शिरा स्वतः त्यांनी बनवून द्यायचे की त्या महिलेला. हे आपला उमेदवार असा दिलाय. या माणसाने स्वतःची जागा, आपण निलंगा वॉक बघतो, काय म्हणतात, अटल वॉक बघतो. अटल वॉक किती जणांनी आपण पाहिले? अटल वॉक वर चलत असताना त्याच्या बाजूची जी जागा आहे, ह्यांनी निलंग्यासाठी, निलंग्याच्या जनतेसाठी नगरसेवक नव्हते, नगर अध्यक्ष नव्हते. या माणसाने स्वतःच्या हक्काची जागा, कुणी 1 फूटभर 1 इंचभर जागा देत नाही, स्वतःच्या हक्काची जागा निलंग्याच्या नागरिकांसाठी त्यांनी पूर्वीच दान केली होती. हा संजू हलगरकर आहे. त्याची चर्चा नाही, वेळच नाही. आणि पुढचा काँग्रेसचा माणूस, तुमच्या हक्काचं ग्रीन बेल्ट, तुमच्या नावाची जागा, हे ताबा घेणारा काँग्रेसचा उमेदवार आहे. ह्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवा. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, काँग्रेस पक्षाने मताचं विभाजन करण्यासाठी 3ऱ्या माणसाला मताचं विभाजन व्हावं अशी भूमिका मांडलेली आहे. मी आपण मताचं विभाजन न करता भरघोष मताने आपण सर्वांनी कमळाच्या समोरचं सर्व बटन दाबून संजू हलगरकर यांना निवडून द्यायचंय, हो का नाही?